मधल्या भुकासाठी फक्त 10 मिनिटात बनवा मुरमुऱ्यांचा चिवडा। हॅलो गाईज, मी आहे शिवानी, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप वेळा दुपारची या मग 4 वाजले की भूक लागते, त्यासाठी झटपट हा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार होतो। एक 15-20 दिवस तो राहतो सुद्धा। तर चला रेसिपी स्टार्ट करूया। तेल टाकले थोडंसं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकले, भरपूर कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता ताजा आणि मस्त असं वास येणारा ताजा कढीपत्ता वापरा। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकले थोडंसं। आता मुरमुरे टाकूया, जेवढे मुरमुरे तुम्हाला पाहिजे तेवढे मुरमुरे त्यामध्ये ॲड करा। आता याला मिक्स करूया। मी अर्धेच मुरमुरे आधी टाकलेत, मिक्स करून घेते आणि पुन्हा आता अर्धे राहिलेले मुरमुरे त्यामध्ये ॲड करते। जर पूर्ण मुरमुरे एकसाथ टाकले असते तर मिक्स करण्यासाठी त्रास झाला असता, म्हणून अर्धे मुरमुरे आधी मिक्स केले आणि नंतर बाकीचे राहिलेले मुरमुरे मिक्स करते। गॅस बंद केला तरी चालेल। गॅस बंद करून आता व्यवस्थित मिक्स करा मुरमुरे। त्यानंतर एका साईडला कढई ठेवली होती, त्यामध्ये तेल ॲड केले। तेल व्यवस्थित तापलं, त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊयात। खूप जास्तही डार्क करू नका शेंगदाणे, या मग खूप करपट पण तळू नका। एकदम हलकं शेंगदाणे तळून घ्यायच्यात। आता काढते आणि ते मुरमुऱ्यावर ॲड करते। या प्रकारे शेंगदाण्याचा रंग काढा, छान लागतात तळून शेंगदाणे टाकल्यावर। नंतर फुटाण्याची डाळ ॲड करूया। तुम्ही फुटाण्याची डाळ म्हणता त्याला की भाजकी डाळ म्हणता माहीत नाही, मी तर फुटाण्याची डाळ म्हणते। ती ॲड करूया, ती पण व्यवस्थित तळून घेऊया आणि आता ते पण मुरमुऱ्यावर ॲड करूयात। सुकं खोबरं घेतलं होतं, त्याचे पातळ पातळ काप करून घेतलेत आणि ते पण तळून घेऊयात। खोबरं तळताना लक्ष द्या की खोबरं खूप लवकर गोल्डन ब्राऊन होतं, तर आपल्याला एकदम झटपट ही प्रोसेस करायची आहे। आणि बारीक गॅसवर करा, कारण फुल गॅसवर खूप लवकर बघा खोबऱ्याला खूप लवकर झटपट असा रंग येतो आणि खूप जास्त आपल्याला खोबरे करपवायचं नाही आहे। बघा मस्त असा रंग आलाय, ते पण आता मुरमुऱ्यावर टाकूया। आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर ॲड करूया, मीठ ॲड करूया थोडंसं, थोडीशी हळद। मीठ आणि हळद ऑलरेडी आपण मुरमुऱ्यात सुद्धा ॲड केली होती, तर कमी थोडंसं वापरा। नाही वापरलं तरी चालेल, हळद टाका पण मीठ नाही वापरलं तरी चालेल। टेस्ट करा, नंतर टाकलं तरी चालेल। चवीनुसार पिठी साखर टाका, पिठी साखर थोडीशी जास्त टाका। तुम्ही ह्यामध्ये सायट्रिक ॲसिड सुद्धा ॲड करू शकता आंबटसाठी, बट मी नाही ॲड केली। ह्याच्यामध्ये आता चिवड्याचा मसाला ॲड करूया। आता तेल ॲड करूया। तेलामध्ये मी काजू मगाशी तळायचे विसरले, ते दाखवायचंही विसरले। त्यामध्ये नंतर काजू मी तळून घेतले, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करूया। तुम्ही काजू आणि मनुके सुद्धा ॲड करू शकता, बट तो दिवाळीच्या चिवड्यातच चांगला लागतो। मी ह्याच्यात फक्त काजू ॲड केलेत, ते ॲड करूया। आता तेल थोडंसं कमी केलं आहे कढईमधलं आणि त्यामध्ये मिरची बारीक बारीक चिरली होती। जेवढं तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। मिरची व्यवस्थित आपल्याला कडक करायची आहे, कारण मुरमुऱ्यांमध्ये म्हणजे मुरमुरे खराब न होण्यासाठी मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे। छान मस्त कडक करा मिरची, आणि मिरची कडक झाली की ते मुरमुऱ्यांमध्ये ते ॲड करा। तेल ॲड केले, आता व्यवस्थित मस्तपैकी पूर्ण मिक्स करा।
पूर्ण मुरमुऱ्यांमध्ये हा मसाला लागला गेला पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करा. खूप जास्ती असं हलवायचं नाही आहे, नाही तर मुरमुऱ्यांचा चुरा होईल. त्यानंतर मी फरसाण पण आणलं होतं. भरपूर फरसाण ॲड करा, फरसाण खूप छान लागतं मुरमुऱ्यांमध्ये. नेक्स्ट टाइम मी भडंगची पण रेसिपी दाखवल. हा चिवडा होता. भडंगमध्ये आम्ही तळलेला कांदासुद्धा ॲड करतो, ते सुद्धा मम्मी खूप टेस्टी बनवती. मी नक्कीच तो व्हिडिओ लवकरच शेअर करेल तुमच्याबरोबर. बट हे संपल्यानंतर, हा चिवडा संपल्यानंतर आता मिक्स झाला आहे. त्यानंतर मी फरसाण ॲड केले. मस्त सुंदर असा रंग आला आहे मुरमुऱ्यांना. आणि जेव्हा हा मुरमुरा मुरतो म्हणजे 1 दिवसानंतर अजून खूप छान लागतो खायला. नक्की ट्राय करा. घरात बड्डे असेल मुलांचा, लहान मुलांचा, तर हे सुद्धा तुम्ही केकसोबत देऊ शकता. आपण साधी भेळ देतो, तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता. खूप टेस्टी लागतं. नक्कीच व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.